शेतकरी बंधूंनो, आपल्या शेतात उभं पीक अचानक पिवळसर होऊन खाली पडते का? तर ही हुमणी अळीचं तांडवाचं लक्षण असू शकतं. ही अळी दिसायला लहान पण परिणाम मात्र फार मोठा करते. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात या अळीला अनुकूल वातावरण मिळालं की ती जमिनी खालून मुळं कुरतडते. झाडाचं पोषण थांबतं आणि अख्खं झाड वाळून जातं. परिणाम, उत्पादनात थेट कट आणि हजारो रुपयांचं नुकसान. पण काळजी नको, योग्य वेळी योग्य उपाय केलात तर ही अळी काहीच करू शकत नाही. उपाय जाणून घेण्या अगोदर आपणास नम्र विनंती की आमच्या स्टेप ग्रो ऑर्गॅनिका यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी वर्गापर्यंत शेअर करा. तर हुमणी अळीवर सर्वात पहिला उपाय म्हणजे एकात्मिक कीड नियंत्रण. निंबाच्या किंवा बाभरीच्या झाडाखाली एक लख्ख प्रकाशाचे बल्ब लावावे. मग एक खोल आणि पसरट खमेल्यात अर्धवट पाणी भरून त्यात थोडे रॉकेल टाकून बल्बच्या खाली ठेवावे, जेणेकरून त्यात प्रकाशाच्या दिशेने येणारे पतंग त्यात अडकून मरतील. दुसरा उपाय म्हणजे जैविक उपाय. स्टेप ऑर्गॅनिकाच्या क्रीपर हे प्रति 200 ग्राम 200 लिटर पाण्यात मिसळून आळवणी करा किंवा ड्रीपद्वारे सोडून द्या. यामुळे अळीचा प्रादुर्भाव नियंत्रणात येईल आणि पिकाचं रक्षण होईल. शेतकरी बंधूंनो, हुमणी अळी नियंत्रणासाठी हीच वेळ महत्त्वाची आहे. उशीर करू नका, आजच उपाय करा आणि तुमचं उत्पादन वाचवा. अधिक माहितीसाठी व मोफत मार्गदर्शनासाठी आम्हाला संपर्क करा.